शिकवलेलं जर तुम्ही आचरण केलं तर तुम्हाला ते सांभाळतात. किती 12 ज्योतिर्लिंगाची यात्रा, 12 ज्योतिर्लिंगाचं अनुष्ठान आणि सगळीकडे व्यवस्था. लक्षात घ्या, आपल्यावर जर सद्गुरूची कृपा आहे, आपण जर सत्कार्य करतो, तर अपरिचित ठिकाणी जर तुम्हाला कोण तुमचा आदर केला, समजून जायचे हा कृपेचा भाग आहे. जगन्नाथपुरीला गेला तर काही न्यूनता वाटली कुठं? कोणी तुम्हाला हुसकून दिलं नाही. बाबांची पूजेची व्यवस्था, तुमची सर्व व्यवस्था, जरी पैसे खर्च केले तरी व्यवस्था होत नाही. अनुभव आहे आमचा. आमच्याबरोबर श्रीमंत लोक आले यात्रेला, हे अशा साध्या धर्मशाळेत कशाला राहायचं, एशीमध्ये जा. म्हणून जा बाबा, तुम्हाला तिथं राहा. 1 वाजेपर्यंत हिंडले तरी कोणी कावडसुद्धा नाही उघडलं. धावून शिळांधार पाऊस पडून राहिला. जा बाबा, आमचं आता गरगरिबाच्या बरोबर यात्रा केली आम्ही, तुम्हाला नाही आवडत तर मग परत आले. धर्मशाळेत दिवासुद्धा नव्हता. तेव्हा निकोटून आले म्हणजे आम्ही यात्रे करू. आतापर्यंत कुठे गेले तर 2 तासापासून येऊन जेवून झोपले सर्व. आणि आम्ही रूम पाहायला गेलो तर सापडली का रूम? नाही सापडली. म्हणजे आता करा, ही चिमणी घ्या आणि त्या बाजूला थोडीशी खोली आहे, ते कचरा झाडून काढा आणि तिथं झोपा. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम. अनन्यचेता सत्तम बाबा, अनन्यचेता सत्तम जो मावती तस्य हम सुलभ पार्थ. अनन्य भावाने भक्ती करा, सेवा करा, सगळं काही होतं. अनोळखीच्या ठिकाणी सुद्धा जर एखाद्याने मदत केली, विकल अवस्थेत पडलेले, ॲक्सिडेंट वगैरे झाला, कोण सोडणार आहे? परप्रांताचा ॲक्सिडेंट झाला, पण जनार्दन स्वामीच्या सानिध्यात होतं. लोक धावले, त्यांना दवाखान्यात दिलं, मोबाईल नंबरनं सगळं घरच्यांना कळवलं, सगळं काही झालं. सांगत तर की अशा प्रकारचं सूत्र आहे. अनन्यचेता सत्तम यो मा स्मरते नित्यशा तस्याम सुलभ पार्थ. सगळ्या गोष्टी सुलभ होतात महाराज. म्हणून त्यांनी शिकवलेलं ते अंगीकार करा. मग साधू संगे सुबड. तुमच्याकडून सत्कर्म करून घेतील. पुण्य वाढलं की काय, जसं आपल्याजवळ पैसा आला तर आपण काही घेऊ शकतो, तसं पुण्य असल्यानंतर सर्व गोष्टी सुलभ होतात, संसारातल्या सुद्धा. म्हणून पुण्यार्जनासाठी यज्ञ याग हे सदैव चाले.